ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तर ठाण्यात त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेच उमेदवार आहेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी सौरभ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आनंद आश्रमामध्ये दाखल झाल्यात। आपण थेट दृश्य पाहतोय। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार जो आहे तो अर्पण केला जातोय। त्याचबरोबर पुष्प देखील वाहिली जात आहेत आणि श्रीकांत शिंदे जे सध्याचे खासदार आहेत, उमेदवार आहेत, त्याचबरोबर नरेश म्हस्के असतील, प्रताप सरनाईक असतील, हे काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज येत नाहीत, पण एक महत्त्वाची अपडेट हीच की राज ठाकरेंकडून दिघेंच्या प्रतिमेला आता पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। आनंद आश्रमात राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते सभेसाठी रवाना होतील। राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठी गर्दी बघायला मिळते आनंद आश्रम परिसरात। याच भागात राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल होत आहेत। त्याचबरोबर आनंद दिघे यांच्यासोबत राज ठाकरेंचा एक फोटो, त्याचे पोस्टर बनवून सुद्धा जागोजागी लावण्यात आले आहेत स्वागतासाठी राज ठाकरेंच्या। आणि आता आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण केला राज ठाकरे यांनी। मुराद देसाई सुद्धा आता आनंद आश्रमात उपस्थित आहेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी। राज ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केलाय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला। पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकरकडे। संदीप, आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय खासदार श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देखील दिलेला आहे। त्यानंतर प्रताप सरनाईक राज ठाकरे यांचं स्वागत करत आहेत। सौरभ, ज्यावेळेला राज ठाकरे आले त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा पुष्पहार अर्पण केला स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला। त्यांच्यासोबत प्रताप सरनाईक, खासदार उमेदवार जे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के हे देखील आहेत, प्रताप सरनाईक देखील आहेत। आणि आनंद आश्रमामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे हे दाखल झालेत। मनसेची स्थापना जी आहे ती माहिती आपल्याला खरं तर त्यांनी एक बंद केलं होतं। शिवसेनेमधून ते बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर पक्षाची स्थापना केली होती। त्यामुळे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमामध्ये दाखल झालेत। आणि आजच्या त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहायला गेलं तर ठाणे आणि परिसरामध्ये ज्या वेळेला त्यांचा वाढदिवस होता, म्हणजे आनंद दिघेंचा ज्या वेळेला वाढदिवस असायचा त्या वेळेला राज ठाकरे त्यांना भेटायला यायचे, त्यांना शुभेच्छा द्यायला यायचे। आणि त्याचे जे फोटो आहेत ते फोटो सध्या संपूर्ण या आनंद आश्रम परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या वेळेला आता इथून राज ठाकरे बाहेर पडतील त्यानंतर ते थेट सभास्थळी पोहोचतील। महायुतीचे दोन उमेदवार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात आज ही सभा होते राज ठाकरे यांची। त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ नेमकं मतदार राजा कोणाला कौल देतो हे आपल्याला निकालानंतर समजेल। पण मनसेची स्थापना झाल्यानंतर किंवा शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमामध्ये दाखल झालेत। आणि जसे बाळासाहेबांसोबतचे त्यांचे संबंध होते किंवा बाळासाहेब ठाकरेंचे विचार राज ठाकरे चालत असं जे राजकीय वर्तुळात बोललं जात होतं, तशाच पद्धतीनं आनंद दिघे यांचे देखील राज ठाकरे यांच्यासोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते। कारण ठाणे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला माहित आहे आनंद दिघे यांचं मोठं वर्चस्व होतं। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे यांचा चेहरा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून संपूर्ण शिवसेनेमध्ये बघितलं जायचं। त्यामुळं शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे आलेले आहेत। त्यांच्या म्हणजे आनंद आश्रमामध्ये इतर ठिकाणी ते पाहणी करतील असं सांगितलं जात होतं। मात्र सध्या आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राज ठाकरे हे कदाचित व्यासपीठाकडे जाऊ शकतात आणि त्यानंतर ते सभेकडे देखील रवाना होऊ शकतात। पण आता आपण पाहतोय ज्या ठिकाणी आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं, म्हणजे त्यांच्या ज्या दोन रूम्स होत्या त्या भागात देखील राज ठाकरे हे गेलेले, म्हणजे त्या खोल्या ज्या होत्या तिथं देखील सौरभ राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत प्रचंड मोठा पोलीस फौज पाठवत आहेत। आता कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी या संपूर्ण आनंद आश्रम परिसरामध्ये पाहायला मिळते। घोषणाबाजी देखील केलेली आहे। राज ठाकरे आणि शिवसेना हे जे नातं होतं ते पुन्हा एकदा आज बघायला मिळणार आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये एक मोठा जोश जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आणि शंभूराज देसाई असतील, श्रीकांत शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, हे सगळे नेते आज आनंद आश्रमामध्ये उपस्थित आहेत राज ठाकरे यांच्या बरोबर। आता ज्या ठिकाणी आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं, म्हणजे ते ज्या खोल्यांमध्ये राहत होते त्या ठिकाणी राज ठाकरे हे जे पोहोचले आणि त्यानंतर आता ते सभास्थळी रवाना होणार आहेत। सौरभ,
बरोबर. संदीप, राज ठाकरेंचा एक फोटो सुद्धा सध्या ठाण्यात जागोजागी बघायला मिळतोय. आनंद दिघेंसोबत फार वर्षांपूर्वीचा राज ठाकरेंचा एक फोटो आहे. ठाणे, आनंद दिघे आणि शिवसेनेत असतानाचे राज ठाकरे, हे नेमकं नातं काय आहे आणि त्या फोटोबद्दल थोडं सांगा. नाही, खरं तर आपल्याला माहिती आहे की जसं शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले होते, त्यानंतर आता एकनाथ शिंदे देखील बाहेर पडले. त्यामुळे वेगवेगळे जे कंगोरे आहेत ते संपूर्ण या राजकीय घडामोडींना पाहायला मिळतात. पण थोडं सांगायचं झालं तर आनंद दिघे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांचे संबंध जे आहेत ते जिव्हाळ्याचे होते. दोन्ही नेत्यांमध्ये एक एकमत व्हायचं प्रत्येक बाबतीत. आणि दर वाढदिवशी म्हणजे त्यांचा वाढदिवस ज्या ज्या वेळेला असायचा आनंद दिघे यांचा, त्या वेळेला राज ठाकरे हे मुंबईमधून येऊन ठाण्यात येऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे. आणि ज्या वेळेला शिवसेना सोडण्यापूर्वी ज्या वेळेला त्यांनी भेट घेतलेली होती आनंद दिघे यांची, तो जो फोटो आहे तो फोटो सध्या संपूर्ण चर्चेचा ठरलेला आहे. त्या ठिकाणी आनंदाश्रमामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्या ठिकाणी देखील हाच फोटो सौरभ लावण्यात आलेला होता. त्यामुळे सांगावं लागेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी देखील की आजच्या भाषणाकडे, राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. कारण ठाणे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा देखील बालेकिल्ला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. पण दुसरीकडे आनंद दिघे यांचा देखील हा बालेकिल्ला होता एकीकडे. त्यामुळे त्यांच्या त्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय भाषण करणार, शिवसेनेतल्या फुटीनंतर आपल्याला माहिती आहे हे पहिल्यांदाच ते प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे काही वेळात त्यांच्या भाषणाला सुरुवात तर होईलच. सध्या राज ठाकरे आणि इतर जे नेते आहेत ते सगळे आनंदाश्रमामध्ये आहेत. काही वेळातच ते सभास्थळी रवाना होतील. बरोबर. संदीप, आता तुम्ही जी सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि त्याचबरोबर आव्हाडांचा सुद्धा तो मतदारसंघ आहे आणि कार्यक्षेत्राचा सगळा भाग आहे. आव्हाड आणि राज ठाकरे यांच्यात सुद्धा वाकयुद्ध रंगलं होतं काही महिन्यांपूर्वी. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेता राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान, सभेदरम्यान कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहू शकतात? नाही, एक तर शिवसेनेमध्ये ज्यावेळेला फूट पडली सौरभ, आपल्याला माहिती आहे त्या फुटीनंतर जोरदार टीका करण्यात आलेली होती एकनाथ शिंदे यांच्यावर, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून. पण आपल्याला माहिती आहे मधल्या ज्या काही घडामोडी घडल्या, राज ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कारण यापूर्वी त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता आणि 19ला त्यांनी मोदींवर टीका पण केली होती. त्यामुळे 24च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांची भूमिका काय असणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. आणि ते थेट पोहोचले राजधानी दिल्लीमध्ये. अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली, पण त्यांना जागा न देण्याचा बातमी टीव्ही यांना दाखवली होती. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी अखेर जवळपास 8-10 दिवस लोटल्यानंतर त्यांनी निर्णय जाहीर केला की बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला मी देतोय. त्यामुळे ह्या सगळ्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर ठाकरेंच्या विरोधात दुसरे ठाकरे उभारणार ही जी चर्चा राजकीय वर्तुळात होती ती अखेर खरी ठरली म्हणावी लागेल. आणि आज महत्वाचं तेच सांगावं लागेल, 2 उमेदवार आहेत, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, तर नरेश म्हस्के हे देखील शिवसेनेमध्येच होते आणि आनंद दिघे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि दुसरीकडे नरेश म्हस्के यांचे विरोधक जे हे महत्वाचं आहे सांगावं लागेल सौरभ, की राजन विचारे म्हणजे राजन विचारे हे देखील आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचे देखील कट्टर समर्थक मानले जायचे. त्यामुळे आता 2 आहेत, म्हणजे श्रीकांत शिंदे कल्याणमधून आणि ठाण्यामधून राजन विचारे, हे दोघंही नेते हॅट्रिक करणार का हे बघावं लागेल. हे दोन्ही विद्यमान खासदार आहेत. तिकडे वैशाली दरेकर या उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात, आणि तिकडे नरेश म्हस्केंच्या विरोधात विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. त्यामुळे साहजिकच राज ठाकरे यांच्या भाषणाची जी सुरुवात आहे ती इतर विषयांनी असू शकते, मात्र प्रॉपर ठाकरे घराण्यावर किंवा आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध किंवा आनंद दिघे यांची जी रुग्णालयाची शेवटची जी भेट झालेली होती. ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल. तर ठाण्यात महायुतीसाठी राज ठाकरेंची सभा होते आणि त्यापूर्वी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात.